गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत। मार्केट फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळामार्फत धान खरेदी सुरू असली तरी 4 महिने उलटूनही शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नाहीत। डिसेंबरपासून आतापर्यंत मार्केट फेडरेशनच्या 180 खरेदी केंद्रांवर 24 लाखांहून अधिक क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली। तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या 43 केंद्रांवरूनही मोठ्या प्रमाणावर धान खरेदी झाली। मात्र एवढी खरेदी होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात एकही हप्ता जमा झालेला नाही। कर्ज काढून आणि उसनवारी करून पीक घेतलेल्या शेतकऱ्यांवर यामुळे मोठे आर्थिक संकट ओढावले आहे। ट्रॅक्टर भाडे, मजुरी आणि खत बियाण्यांची देणी थकली असून शेतकरी अडचणीत आले आहेत। अधिकाऱ्यांकडून लवकरच पैसे जमा होतील असे आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही। त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष देऊन धानाचे चुकारे त्वरित जमा करावेत अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 25-26 मध्ये 24,67,000 क्विंटलची खरेदी जवळजवळ 78,350 शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली असून त्यांचे शेतकरी चुकारी या कार्यालयाकडून प्रलंबित आहे। त्याबाबत आम्ही विवरणपत्र तसेच सबळे संस्थाकडून हुंड्या घेऊन त्या आमच्या प्रधान कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात आलेल्या असून शासनाकडे रक्कम या कार्यालयाकडे वर्ग होताच आम्ही लगेच तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करीत आहोत। शेतकऱ्यांना काय आवाहन करणार सर? शेतकऱ्यांना आवाहन हेच करण्यात येत आहे की त्यांच्या खात्यावर त्यांनी जो विक्री केलेलं धान आहे त्याची या कार्यालयाकडे पेमेंट आल्यानंतर तात्काळ वितरण आम्ही DBTद्वारे त्यांच्या बँक खात्यावर टाकण्यात येणार आहे।